मागे तिकडे बसा कोपऱ्यात पाठी नाही त्या ठिकाणी कोच आहेत म्हणजे आपल्याला प्रो कबड्डीचे सर्व नियम लागू आहेत. आपल्याला जर टाइम आउट घ्यायचं असेल मुलांना काय सूचना द्यायच्या असतील तर आपण देऊ शकता. चांगल्या प्रकारे मला वाटतं चढाई बोनस प्लस गुण 1 गुण असं मानाचा गुण या ठिकाणी मिळवलाय. सुरेख चढाई फोंडाघाटच्या विद्यार्थिनीची पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न चप्पल अशी चढाई कासाडे संघाची ही सुकन्या करते. पाहूया चांगली चढाई बनावी लागेल. बोनस गुण मानाचा गुण आणि 1 गुण मिळवलेला होता. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा बोनस प्लस 1 असे 2 गुण मिळवते. थर्ड रेड आहे या ठिकाणी गडी आणलाच पाहिजे. जर गुण या ठिकाणी नाही गडी मिळवता आला तर स्वतः बाद होणार आहे खेळाडू याची नोंद घ्यायची. थर्ड रेड आहे. मिळून देते ती विद्यार्थिनी पुन्हा एकदा चढाईसाठी आले. खोलवर अशी चढाई हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न तिचा. पाहूया 4 खेळाडू मैदानामध्ये आहेत. आणि सुरेख चढाई म्हणावी लागेल. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देते. थोडेसे पिछाडीवर असलेला हा कासारडी संघ. पाहूया 8-8चा सामना या ठिकाणी होईल असं प्रेक्षकांना वाटतंय. सॉरी खारेपट्टण हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न खारेपट्टण संघाची खेळाडू. लाईन 1 मध्ये थांबा. मुलांना जरा मागे बसवा. पुन्हा एकदा गडी टिपण्यात यशस्वी सातत्याने गडी. उंच अशी ही खेळाडू आहे. हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न करते. 10, 9, 8, 7. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी चढाई 1 गुण मिळवण्यात यशस्वी. मला खरोखरच अभिमान वाटतोय की पोपळे सरांनी एक छान व्यवस्था केली आहे. ही बोऱ्याचं कुंपण या ठिकाणी केलंय जेणेकरून खेळाडू लांब थांबतील आणि मैदानामध्ये कोणाचा त्रास होणार नाही. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होऊ नये यासाठी चांगल्या प्रकारचा खरोखर अभिनंदन सर तुमचं. हाताने गडी टिपण्यात ही यशस्वी जिने सातत्याने आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलाय. हात लागला तर बाहेर काढायचा, पाय लागलं तर. आणि मला वाटतं 2 पॉइंट 2 आहेत. आणि मला वाटतं या ठिकाणी खारेपट्टणची एकच विद्यार्थिनी या ठिकाणी चढाई करते. चांगल्या प्रकारे खेळ होंडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पाहायला मिळतोय. 6, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रायडर हाफ नंतर सामना सुरू. 13-3 कोंड्याकडे 9 पॉइंटची लीड आहे. इबो बाजूला. कोच बसायचंय खुर्चीवर. कोच खारेपट्टण सर खुर्चीवर बसा. टाइम आउट घेऊन आपल्या मुलांना सूचना द्या. 10, 9, 8, 7, 6. जो गुण मिळवला तर ती विद्यार्थी
कार्यपठन संघाची. पाहूया पायाने गडी टिपण्याचा तिचा प्रयत्न, उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करते. अंडर 14 गर्ल्स असा हा या ठिकाणी सामना चालू आहे. इंग्लिश स्कूल फोंडाघाट वर्सेस कार्यपठन. या ठिकाणी आपल्या मुलांना सूचना द्यायची असतील तर आपण टाइम आउट घेऊ शकता आणि मुलांना सूचना देऊ शकता. दहा, 9, 8, 7, 6. चल चल पकडलं. आयडियल विरुद्ध कासर्डे. फोंडाघाट 7 पॉईंट आयडियल विरुद्ध कासर्डे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. हा सामना संपत आलेला आहे. आपल्याला सेकंड कॉल. 10, 9, 8, 6. सर या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. सामना असल्यावेळी जर सूचना केल्या तर आपण आपला निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी 9, 8. शेवटची 4 मिनिटे. समितीकडून सांगितलेलं आहे. खोलवर अशी चढाई फोंडा हायस्कूलच्या विद्यार्थिनीची. 10, 9, 8. या ठिकाणी सुंदर पक्कड फोंडा हायस्कूल कडून. शेवटची 3 मिनिटे. उत्कृष्ट अशी पक्कड या ठिकाणी कार्यपठन संघाकडून होते. फोंडाघाटची जिने सातत्याने आपल्या संघात. पाहूया आणि या ठिकाणी 2 गुण. आणि मला वाटतं सामना अटीतटीचा होईल असं वाटतंय. थोडीशी घाई इंग्लिश स्कूल संघाकडून होते आणि चांगली पकड कार्यपठन संघाकडून. खरोखरच कार्यपठन संघाची खेळात बदल करायचा. खरोखरच सर चांगली आपली सूचना मुलांना समजलेली आहे आणि आपण या सामन्यामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे चांगलं पालन केलं. 2 खेळाडू बाकी आहेत फोंडाघाटचे. शेवटची 2 मिनिटं पंचांचा इशारा या ठिकाणी होतोय. पाहूया आणि एक गडी टिपण्यात यशस्वी. शेवटची चढाई. पुढील सामना आहे लास्ट कॉल आयडियल वर्सेस कासर्डे. दोन्ही संघांनी तयार राहायचं. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. हा सामना संपतात. पाहूया शेवटची विद्यार्थिनी आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करते. काही सेकंद शिल्लक आहेत. त्या ठिकाणी एखादा गडी जर टिपला तर आउट. आणि खरोखरच फक्त आघाडी आहे ती फोंडा संघाकडे. कार्यपठन 16 फोंडा 17. एका गुणाची आघाडी होती. शेवटचा लास्ट मिनिट खेळाडूंची या ठिकाणी. या खेळाडू वरती सर्व या ठिकाणी बोनस टाकण्याचा प्रयत्न तिचा. पाहूया पंच सज्ज आहेत. पाटील सर, राज कांबळे, पारकर आणि गौरव सुद्धा. मानाचा बोल. पाहूया या चढाईवर हॅलो हॅलो बोलू का. 8, 7. बोनस द्या. नाही ना बोनस दिलेले आहे.
मला वाटतं माझ्या हिशोबाने शेवटची चढाई असेल. पाहूया या ठिकाणी अंतिम निर्णय. बोनस फोंडा गोलकीपर मला वाटतं फोंडा विजयी झालेला आहे. खरोखरच अभिनंदन करावं असं वाटतं. खारेपाटण संघाचं खूपच पिछाडीवर या ठिकाणी जे स्पर्धा बघण्यासाठी